सबर कुमार राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरि रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप सुख जाए हो साजने सुख जाए हो साजने सुख जाए हो साजने रूप पाता लोचनी
देवा देवा तुका ते बाप रकुमा देवी बाप रकुमा देवी तुहार चला देवा जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती ऐसे पुत्र मुखे बोलविली श्रुती पुत्रा मुखे बोलविली श्रुती ऐसे पुत्र मुखे बोलविली श्रुती सालविली भिन्ति बैसुलिया भिन्ते बैसुलिया सालविली भिन्ते बैसुलिया विहास मांड्य महिमा संता विहास मांड्य महिमा संता नैवेद्य हातीचा मूर्ती देवी कामाजी वया ठेवणी कोरड्या कामाजी वया ठेवणी कोरड्या दाखविले रोकड्या विश्वजना विहास मांड्य महिमा संता विहास मांड्य महिमा संता नैवेद्य हातीचा मूर्ती जयवी आणि रमणे ती संगेची तरणे आणि रमणे ती संगेची दिन उद्धारणे न
विठ्ठल 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 पुत्रामुखे बोलविली श्रुती चालविली भिंती वैसोनिया नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवणी कोरडा दाखविनी रोकड्या विश्वजना देह सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळामणी तिही संगेची तरणे दीन उद्धरणे नवलकून नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमन रङ्गाकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गाकारो अग्रपदाने कथता विस्तारू अग्रपदाने कथता विस्तारू दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची
कृपदाने कटे भाविकारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांच्या केली या स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार होणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती चालविली भिंती बैसोनिया नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्तीजे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा संतांचा महिमा वर्णन करणारा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे या न्यायाने आपल्या या मौजे पिंपोडे बुद्रुक गावामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16वा अखंड हरिनाम सप्ताह 20व्या वर्षामध्ये सप्ताहाचं पदार्पण होतं आणि या 20व्या वर्षातील 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या आयोजनातून आणि या ठिकाणी ज्यांच्या संपर्कातून ज्यांच्या वतीने ही सेवा मला मिळाली ते आमचे हरिभक्तपरायण आदरणीय विजू काका यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित दर्शनाचा योग आज या ठिकाणी मला प्राप्त झाला। या ठिकाणी आपल्या आजच्या या कीर्तनासाठी सर्व
गायक मंडळी, सुंदर अशी आजच्या या कीर्तनाला सर्वांची साथ आहे. हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण शिंदे महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या भागाचं वैभव असणारे महाराष्ट्रातील एक दिग्गज कीर्तनकार आदरणीय हेमंत महाराज साळुंके, तसेच हरिभक्तपरायण आदरणीय स्वप्नील महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण अमोल महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण अथर्व महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण नामदास महाराज, सूरज महाराज, शिवाजी महाराज, तसेच सचिन महाराज. वा, सर्वच या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, एक बालगोपाल विणेकरी बाबा असतील, सर्वच. आणि ज्यांचा पेटीवरती हात खंड आहे ते आमचे आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळ्यात महत्त्वाचं आमचे आदरणीय हरिभक्तपरायण विजू काका, ज्यांची मृदंगाची गोड अशी साथ असते, त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या. सर्व गायकांसाठी पण एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती डिपेंड आहे ती सुंदर अशी माईक सिस्टीम, फक्त आवाज थोडा वाढवा. तुमचंही सर्वांना धन्यवाद देते. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमच्या माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी. वा, आता कसं या ठिकाणी सर्वांची उपस्थिती, सर्वांची साथ आणि सर्वांच्या साथीने आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ. विठाला 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 मैसी पुत्रामुखे बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया. नभे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. खऱ्या अर्थाने या अभंगातून निळोबारायांनी आपल्याला संतांचं महात्म्य सांगितलं. संतांचं वर्णन हे संतांनीच करावं, माझ्यासारख्याने नाही, कारण संतांचा महिमा संताची जाणती. म्हणून या अभंगातून ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते संत आहेत, आणि ज्यांनी केलेले ते पण एक महान संत आहेत. निळोबारायांनी या अभंगातून 3 संतांचं वर्णन केलं. सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबारायांचा महिमा सांगितला, त्यानंतर नामदेवरायांचा महिमा सांगितला, आणि मग त्यानंतर तुकोबारायांचा महिमा सांगितला. बघा, पहिल्यांदा ज्ञानोबारायांचा महिमा सांगत असताना त्यांनी ज्ञानोबारायांची अन्यथा कर्तुम आणि अकर्तुम शक्ती सांगितली. कोणती? मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया. आणि म्हणून नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. त्यानंतर नामदेवरायांचा महिमा सांगितला. नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला ते कोण आहेत? ज्ञानोबाराय. त्यामुळे पहिल्यांदा ज्ञानोबारायांचं वर्णन केलं, आणि मग शेवटी तुकोबारायांचं वर्णन का केलं? उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजना. याचं कारण आपल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी कोण आहेत? प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय आणि निळोबारायांचे ते गुरु आहेत. अशा पद्धतीने एका संतांनी संतांचं वर्णन केलं, संतांचा महिमा सांगितला, अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला, कीर्तन संपलं. आता तुम्ही झोपला किंवा घरी गेला तरी काही हरकत नाही. असं आपल्याकडे कीर्तनाची मर्यादा आहे, वेळ आहे, आणि त्या वेळेमध्ये आपल्याला अभंगावरती बोलावं लागतं. जेवढं काय बोलता येईल तेवढं कमी थोडक्यात या ठिकाणी अभंगाचा पूर्ण भावार्थ मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. तसं कीर्तन सांगायचंच म्हटलं तर 3 तासाचं कीर्तन 2 तासात पण सांगता येऊ शकतं. 2 तासाचं 1 तासात पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो, आणि 1 तासाचं 1 मिनिटात पण सांगू शकतो. ऐकणे जसं आता मी अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. फक्त विस्तारपूर्वक आपल्याला चिंतन मांडता येण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी चिंतन लक्षपूर्वक ऐकायचं आहे. कारण परमार्थामध्ये वाच्यार्थापेक्षा जास्त किंमत हे लक्षार्थाला आहे. त्यामुळे लक्ष असणं गरजेचं आहे. नाहीतर कीर्तनाला यायचं शरीराने, इथं बसायचं, मन मात्र घरी, काही उपयोग नाही. म्हणून तुम्ही सगळेजण इथं कीर्तनाला आले, पण कशाने आले पाहिजे? मनाने का शरीराने? मनाने. पण शरीराने पण आलं पाहिजे ना. हां, शरीराने आणि मनाने या ठिकाणी आपण पूर्ण फक्त 1 तास राहिला. आता आपण 1-1.5 तासामध्ये या अभंगाचा भावार्थ ओळखणार आहोत. महाराज या अभंगातून संतांचं वर्णन सांगितलेलं आहे. मृत्यूलोकामध्ये जर आपण विचार केला तर मृत्यूलोकामध्ये 2 प्रकारचं सुख आहे. एक म्हणजे भोगामध्ये, दुसरं म्हणजे त्यागामध्ये. भोगामध्ये सुख मांडणारे कोण आहे? आपण आहे. पण भोगातलं सुख टिकतं का? भोगातलं सुख क्षणिक आहे, पण शाश्वत सुख जे आहे, जे इथं तुम्हाला कीर्तनामध्ये भेटतं, ते मात्र शेवटपर्यंत टिकतं. ते मात्र चिरकाल असं टिकतं. म्हणजे काही जण भोगामध्ये सुख मानणारे आहेत, तर काही जण त्यागामध्ये सुख मानणारे आहेत. मग त्यागामध्ये सुख मानणारे कोण असतील तर ते संत आहेत.
आलं लक्षात. आणि ते सुख कायमस्वरूपी टिकतं. मग बघा तुम्ही आता भोगामध्ये म्हणजे प्रपंचामध्ये जास्त काही फार लागत नाही. प्रपंचामध्ये फक्त 5 गोष्टी लागतात. किती? 5 गोष्टी. 5 गोष्टी म्हणजे कोणत्या 5 गोष्टी? पण त्यातली एक जरी गोष्ट कमी पडली तरी दुःख होतं बरं का. हां, कोणत्या 5 गोष्टी? शरीर, संपत्ती, सत्ता, संतती आणि सोयरे. कोणत्या 5 गोष्टी? शरीर, संपत्ती, सत्ता, संतती आणि सोयरे. यातली एक जरी गोष्ट कमी पडली तरी माणसाला काय भोगावं लागतं? दुःख भोगावं लागतं. कारण आणि असं कोणच नाही की तो परिपूर्ण आहे, त्याच्याकडे हे सगळं आहे. प्रत्येकजण दुःखी आहे. राजा दुःखी आहे, प्रजा दुःखी आहे. एखाद्याकडे संपत्ती भरपूर आहे तर ते संपत्तीला वारसच कोण नाही, म्हणजे दुःख आहे. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत दुःख आहे. गरीब माणसाला काही खायला मिळत नाही म्हणून दुःख आहे, तर श्रीमंताला खाल्लेलं पचत नाही म्हणून दुःख आहे. आहे की नाही? दुःख प्रत्येकाला आहे. समजा तुमच्याकडे शरीर चांगलं आहे, सत्ता आहे, पण संपत्ती नसेल तर दुःख आहे. सत्ता असेल तर संपत्ती आहेच. जर समजा तुमच्याकडे सत्ता आहे पण शरीर तुमचं उत्तम नाही, म्हणजे साखर कारखान्याचा चेअरमन आहे पण डायबिटीज झालाय, दुःख भोगावं लागतं. जर समजा तुमच्याकडे शरीर आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, सोयरे आहे आणि जर संतती नसेल तरी पण दुःख भोगावं लागतं. तुमचं सोडा, दशरथ राजाला दुःख का होतं? पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. आहे की नाही? एवढा मोठा राजा, काय कमी होतं? पण मुलगा नव्हता, संतती नव्हती, त्यामुळे दुःखी होता. म्हणजे संतती नसेल तरी पण दुःख आहे. समजा शरीर आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, संतती, पण सोयरे नसतील तरी पण दुःख आहे ना. अर्जुनाचं उदाहरण घ्या. अर्जुन हा सोयरे मरतील म्हणून दुःखी होता, बरोबर का नाही? हा, म्हणजे सोयरे नसतील तरी पण माणसाला दुःख आहे. या जगामध्ये असे फक्त 2च जण आहेत की त्यांच्याकडे हे सगळं होतं. कोण 2 जण आहेत? एक म्हणजे रावण आणि दुसरा म्हणजे भरत. यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण भरताने ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग केला, राज्याचा त्याग केला आणि तो सुखी झाला. पण रावणाने मात्र तसं केलं नाही. भरताने का त्याग केला? राज्य का सोडलं आणि वनात गेला? का? कारण त्यांची आई मदालसा, त्या आईने लहानपणीच त्यांच्यावरती केलेले हे संस्कार बाळकडू होते. मदालसा ज्या वेळेस भरत राजा पाळण्यामध्ये होते त्यावेळेस पाळण्याची दोरी हलवतानाच त्याला उपदेश करतायत. काय? अदेना श्रीवंत मळमूत्राचा बांधा बरी जन्म घातिलेले कुरुम कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा परिये मदालसा स्वहं जो जो रे बाळा. हे उपदेश कधी केले होते? पाळण्याची दोरी ओढत असतानाच. आज आमची आई काय करते माहिती का? पोराला पाळण्यात टाकते, पाळण्याची दोरी ओढत असताना यू यू हड हड, यू यू हड हड. तिथपासून त्या बिचाराची जी हाडहाड सुरू होते ती मरेपर्यंत संपत नाही. विठाल म्हणून हा उपदेश आहे. 18-12 वनस्पती फळे फुले ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. भरताने सगळ्या संपत्तीचा त्याग केला आणि तो सुखी झाला, पण रावणाने मात्र तसं केलं नाही. कारण रावण हा राक्षस आहे. हा, त्याच्या रक्तामध्ये भक्ती हा गुणच नाही येऊ शकत. राक्षसी रक्त आहे आणि स्वार्थी आहे रावण. पण त्याच्याकडे काय कमी? त्याचं शरीर म्हणजे केवढं शरीर होतं त्याचं, 14 चौकड्या एवढं त्याचं शरीर होतं. बरं त्याची संपत्ती, अहो तुकोबारांनी त्याच्या संपत्तीचं वर्णन करावं. लंके माझी घरे किती आई का संगत से संगाचे सीतेचे 5 लक्ष घरे पाषाणाचे जेते 7 लक्ष देते विटे कोटी घरे जेते कशाने तांब्याची शुद्ध
घडी गेली नाही. तुकोबारांनी त्यांच्या संपत्तीचं वर्णन करावं. लंके माझी घरे किती ते ऐका सांगा तसे संख्या जैशी तशी 5 लक्ष घरे पाषाणांची जे ते कॅल्क्युलेटर असेल ते हिशोब करत बस आहे की नाही. एवढी त्याची संपत्ती त्याची संतती किती होती सांगू का. त्याची संतती 80,000 पत्न्या होत्या. किती 80,000. 1,00,000 मुलं होती आणि 1,25,00,000 नातू होतं. उमेदवारीला जर फॉर्म भरला असता तर डिपॉझिटच जप्त झालं असतं. एवढी त्याची संतती होती. शरीर सत्ता केवढी 33 कोटी देव बांधवडी. 33 कोटी देवांना आपल्या राज्यामध्ये बंदीखान्यात डांबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडून राज्यातली सगळी कामं करून घ्यायचा कोण. रावण. एवढी त्याची काय होती सत्ता. अहो सोयरे इंद्रजिता सारखा त्याचा मुलगा होता. काय कमी होतं पण तरी सुद्धा शेवटी दुःख भोगावं लागलं. ऐकी नाही. प्रपंचामध्ये सगळं असलं तरी दुःख होतंय कारण संसार दुःख. संसाराचा स्वभावच दुःख रूप आहे. जसं कारल्याचा स्वभाव कसा असतो माता भगिनी. काय झालं मावशी. कारल्याचा स्वभाव कसा असतो कडू आहे की नाही. किती सुगरण असू द्या मावशी आमची पण कारल्याची भाजी कशी लागणार थोडी तरी कडू लागणारच आहे. संसार दुःख रूप आहे. जसं संसारामध्ये 5 गोष्टीची आवश्यकता आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा 5 गोष्टीची आवश्यकता आहे. कोणत्या 5 गोष्टी लक्ष देऊ नाही का. अंडरलाईन करून ठेवा. कोणत्या 5 गोष्टी. ज्ञान नाम शांती वैराग्य आणि गुरुनिष्ठा. कोणत्या 5 गोष्टी. ज्ञान नाम शांती वैराग्य आणि गुरुनिष्ठा. पहिली गोष्ट आहे ज्ञान. ज्ञान म्हटलं की ज्ञानाचे 4 प्रकार आहेत. अज्ञानातला अज्ञानी अज्ञानातला ज्ञानी ज्ञानातला अज्ञानी ज्ञानातला ज्ञानी. पहिला अज्ञानातला अज्ञानी म्हणजे ज्याला काहीच कळत नाही असे. म्हणजे बघा तुम्ही जे अल्पज्ञ असतात अशा त्यात पण 4 प्रकार अजून. अज्ञ अल्पज्ञ तज्ञ आणि सर्वज्ञ. अज्ञ म्हणजे ज्याला संसार पण कळत नाही परमार्थ पण कळत नाही त्याला म्हणायचं अज्ञ. अल्पज्ञ म्हणजे थोडं सगळ्या गोष्टीतलं ज्ञान असणं त्याला म्हणायचं अज्ञ. मी तर असं म्हणते अज्ञ तरी बरा पण अल्पज्ञ त्याच्यापेक्षा विचित्र. ज्याचा पाठा कमी असतो ना तेच प्रमाण दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कमी ज्ञान आणि वळवळ फार. विठाला अल्पज्ञ. त्यानंतर तज्ञ. तज्ञ म्हणजे काय एखाद्या गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान असणं त्याला म्हणायचं तज्ञ आहे की नाही. बघा तुम्ही जर एखादा हृदयाचा डॉक्टर असेल तर त्याला डोळ्याचं कळत नाही. जर डोळ्याचा डॉक्टर असेल तर त्याला कान घसा तपासता येत नाही. म्हणजे एकाच गोष्टीचं पूर्ण ज्ञान असणं त्याला काय म्हणायचं तज्ञ म्हणायचं आहे की नाही. पुढं तरी एवढी सुधारणा होणार आहे बाबा. पुढं दवाखान्यामध्ये डॉक्टरच्या डोळ्याच्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला म्हणणार आहे अहो तुम्ही चुकून आला आमच्याकडं. काय म्हणणार आहे अहो तुम्ही चुकून आला आमच्याकडं. अहो पण बाहेर बोर्ड आहे डोळ्यांचा दवाखाना. अहो बोर्ड आहे डोळ्यांचा दवाखाना पण ते खाली कंसातलं वाचलं का डाव्या डोळ्याचा. मग उजव्या डोळ्याचा तिकडं पुढच्या चौकात. विठाला म्हणून तज्ञ एकाच गोष्टीचं मला सांगण्याचा भाग एकाच गोष्टीचं पूर्ण ज्ञान त्याला म्हणायचं तज्ञ. आणि सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं त्याला म्हणायचं सर्वज्ञ. मग सर्वज्ञ कोण आहेत तर सर्वज्ञ फक्त संत आहेत. तुम्ही संतांना भविष्याचं विचारा की भविष्य काळामध्ये काय होणार आहे. भविष्य काळ संत आपल्याला सांगतील. काय सांगतात संत. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहीना.
पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा भ्रतार मागेण. 10 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. एका दादा कलियुगाची थोरी पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. आणि व्रतारा सांडून घरोघर फिरतील नारी. हे भविष्य सांगितलं कोणी? संतांनी. हा, संतांना भविष्याचं विचारा. संत तुम्हाला भविष्य सांगतात. संतांना वर्तमान काळाचं विचारा. सध्याचं काय? जन तरी देखे गुंतली प्रपंची. स्मरण ते त्याची त्यासी नाही. स्मरण ते त्याची त्यासी नाही. हा, आता सध्याचं काय चाललंय? प्रत्येक जण संसारामध्ये व्यस्त आहे. संतांना तुम्ही भविष्याचं विचारा. संत भविष्य सांगतात. संतांना तुम्ही वर्तमान काळाचं विचारा. संत वर्तमान काळ सांगतात. नवे नवे संतांना तुम्ही भूतकाळातलं विचारा. ते पण संत सांगतात. आहे की नाही? किती मोठा शास्त्रज्ञ असू द्या, किती, त्याला जर विचारलं ना या जगाच्या आधी काय, तरच तो म्हणतो वृक्ष बीज न्याय किंवा अंडा मुर्गी न्याय. काय म्हणतो? वृक्ष बीज न्याय किंवा अंडा मुर्गी न्याय. कोंबडी आधी का अंडा आधी? कुठलं एक सांगा. आ बरं, अंड. बरं, ते कुठून आलं? पहिल्या कोंबडी. ती कोंबडी कुठून आली? पहिल्या अंड्यातून. ते कुठून आलं? पहिल्या कोंबडीतून. ती कुठून आली? पहिल्या अंड्यातून. ते कुठून आलं? तांबड्या कोंबडीतून. ते कुठून आलं? पहिल्या अंड्यातून. ती कुठून आली? काळ्या कोंबडीतून. हे काय रात्रभर संपायचं नाही. हा, कितीही मोठा शास्त्रज्ञ असला आणि त्याला विचारलं की जगाच्या आधी काय, तर तो सांगेल वृक्ष बीज न्याय किंवा अंडा मुर्गी न्याय. पण आमच्या संतांना विचारा या जगाच्या आधी काय? पहिले गोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. 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 उगे शून्यच होते पायी कान्होबा तेरे तेरे ते. अवघे शून्यच होते पायी कान्होबा तेरे तेरे तेरे. ढाल गज निर्माण झाली तिने पहा एवढी खाती केली. अमरपुरी तिचे घर फुली कान्होबा तेरे तेरे ते. अंगरागत निर्मल झाली तेने खाती केली. अंगरागत निर्मल झाली कान्होबा तेरे तेरे. क्या बात है, वाह. पहिले गोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. उगे शून्यच होते पायी कान्होबा तेरे तेरे ते. तेथे कडाल गज निर्माण झाली तिने पहा एवढी ख्याती केली. अमरपुरी तिचे घरकुली कान्होबा तेरे तेरे ते. पहिलं काहीच नव्हतं. संत सांगतात पहिला चंद्रही नव्हता, सूर्यही नव्हता, तारेही नव्हते. मग होतं काय? अवघे शून्यच होते पायी कान्होबा तेरे तेरे. शून्य म्हणजे काय? शून्य होतं म्हणजे काहीच नव्हतं असं नाही, काहीतरी होतं पण त्याचं नाव शून्य होतं. शून्य म्हणजे ब्रह्म. त्याला काय म्हणायचं? ब्रह्म म्हणायचं. मग तिथं काय झालं? तिथं एक ढालगज निर्माण झाली आणि मग मायेपासून या जगाची उत्पत्ती. हे कोणी सांगितलं?
संतांनी सांगितलं. मग या जगामध्ये ज्ञानी कोण आहेत, या जगामध्ये सर्वज्ञ कोण आहेत, तर संत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून ज्ञान म्हटलं की खऱ्या अर्थाने ज्ञानोबा आहे. जगामध्ये जे काही ज्ञान आहे ते ज्ञान फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आहे. खरं संशोधन जर कशात असेल तर ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानाचा प्रसार माझ्या ज्ञानोबारायांनी केला. जगात लपलेलं ज्ञान आहे ते ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं. लोपलेला न जागी इतने नाती कोणी, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाम ठेविले दानी, आरती राजा. जगामध्ये लपलेल्या ज्ञानाचा प्रसार माझ्या ज्ञानोबारायांनी केला. म्हणून परमार्थामध्ये पहिली गोष्ट आवश्यक आहे ती कोणती? ज्ञान. ज्ञान असेल तर आपण संसार करू शकतो. ज्ञान असेल, प्रपंच करण्यासाठी सुद्धा काय लागतं? ज्ञान लागतं. परमार्थ करण्यासाठी सुद्धा बुद्धी लागते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा ज्ञान ही गोष्ट आवश्यक आहे. दुसरी गोष्ट सांगितली कोणती? दुसरा प्रकार नाम. नामाचा प्रसार कुणी केला? तर नामाचा प्रसार केला माझ्या नामदेव महाराजांनी. आज कलियुगामध्ये, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. नामदेवरायांनी कीर्तनाचा प्रसार केला. तर नामदेवरायांचं कीर्तन म्हणजे तुमचं माझं कीर्तन होतं का? नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे. किती नाचायचे? नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. आमच्या कीर्तनामध्ये माणसं झोपतात, आहे की नाही? नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे. एका माणसाला मी विचारलं, म्हटलं का हो? म्हटलं ओ, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे, तुम्ही का आमच्या कीर्तनात नाचत नाही? तो माणूस 12 गावचं पाणी पेलेला होता. तो म्हटला, ताई नामदेव महाराजांचं कीर्तन हे भक्तिप्रेमाने भरलेलं असायचं. म्हटला तुमचं कीर्तन हे पाकिटाने भरलेलं असतं ना, आम्ही का नाचायचं? पण माझ्या एका कीर्तनामध्ये असा एक योग आला. एक माणूस इतका सुंदर नाचायचा, एवढ्या पावल्या खेळायचा, एवढ्या, सगळ्याचं लक्ष त्याच्याकडे. कीर्तन झाल्या झाल्या मी पहिल्यांदा त्यांचं दर्शनच घेतलं. ते म्हटले, ताई सगळे लोक तुमचं दर्शन घेत आहेत, तुम्ही का माझं दर्शन घेता? म्हटलं हो, तुम्ही किती छान नाचला, तुमच्या अंगामध्ये किती ताल आहे. म्हटलं रे वा, क्या बात आहे. त्यांनी सांगितलं, ताई मला असं नाचायची सवयच आहे. कुठलंही संगीत असो, लोकसंगीत असो, कुठलंही संगीत असो, मला संगीताच्या तालावरती नाचायची सवयच आहे. मग तर मी त्यांना लोटांगणच घातलं. ते म्हटले, ताई बहुतेक तुमचा गैरसमज होता. म्हटलं का? ते म्हटले, ताई माझ्या बायकोचं नाव संगीत आहे आणि तिच्या तालावर मला नाचायची सवय. म्हणून नाचलं पाहिजे. पण कुठं नचू नचू कीर्तनाचे रंगी, नचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगे, नचू कीर्तनाचे रंगे, नचू कीर्तनाचे रंगी, नचू कीर्तनाचे रंगी, नचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीपाला जागी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीपाला जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नचू कीर्तनाचे
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि म्हणून आज कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आज कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्यामुळे आज कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नामस्मरणासारखं सोपं आणि सुलभ साधन जगामध्ये कोणतंच नाही. कारण आज कलियुगामध्ये माणसाचं वय पण कमी आहे ना. बाकीच्या युगामध्ये वेगळं होतं, माणसाचं वय तेवढं होतं, तशी भक्ती तप करायचे, जप करायचे, पण तसं त्यांचं आयुष्य पण होतं. आपल्याला पण भरपूर आयुष्य होतं बरं का. सत्ययुगामध्ये माणसाचं वय होतं 1,00,000 वर्ष. किती? 1,00,000. पण प्रत्येक युगामध्ये 1 शून्य कमी होत गेला. सत्ययुगामध्ये 1,00,000 होतं, 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये किती झालं? 10,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये किती झालं? 1,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. कलियुगामध्ये किती झालं? 100 वर्ष. आहे की नाही? आता आपण सगळे मिळून देवाला एक प्रार्थना करू की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये फक्त 2च पंचवार्षिक होत. अल्पायुष मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. अल्प म्हणजे फार कमी आयुष्य आहे कलियुगामध्ये. ते बी आता खाणं बदललं, केमिकल आलं, त्यामुळे 100 पर्यंत कोणी जात नाही. गेलं तर जास्तीत जास्त 60 पर्यंत जात. आणि त्यात पण दिवसा पण माणसं झोपतात. अर्ध तर खाल्लं झोपीनी, आहे की नाही? 50 वर्ष झोपीत गेले. शत गणिले ते अर्धरात्र खाय. झोपीत किती गेले? 50. राहिले किती? काय काय लोक तर दिवसा पण झोपतात. त्यांचं काय होत असेल काय? वेळेचं महत्व समजावून घ्या. राम राम स्मराधी, नामस्मरण करा. कारण या जगामध्ये संपूर्ण जग जरी खोटं असलं तरी सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. या जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे. या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठकर देखो, जीवन जो तुझा सत्यम शिवम सुंदरम. ओ सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. काशी में शिव कान्हा वृंदावन में, दया करो प्रभु देखो इन
दया करो प्रभु देखो इनको हर घर के आंगन में। राधा मोहन शरणं सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे, म्हणून सत्य असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. म्हणून आज गगनाहुनी वाढ नाम आहे. नामस्मरणाला महत्त्व आहे. म्हणून परमार्थामध्ये दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगितली कोणती? नाम. पहिली काय सांगितली? ज्ञान. दुसरी नाम. तिसरी वैराग्य. वैराग्य तुकोबारांनी आचरून दाखवलं. चौथी शांती. शांतीचा प्रसार कोणी केला? एकनाथ महाराजांनी केला. त्यांनी सांगितलं शांती परते नाही सुख हे रवघेची दुःख. आणि त्यानंतर पाचवी गोष्ट आहे गुरुनिष्ठा. गुरुनिष्ठा कोणी आचरून दाखवली? तर गुरुनिष्ठा ही निळोबारांनी आचरून दाखवली. ज्या वेळेस निळोबारांनी निश्चय केला की तुकोबारांनी वैकुंठावरून मला भेटण्यासाठी इथं मृत्यूलोकामध्ये यावं, म्हणून निळोबारांनी 42 दिवसाचं मरण उपोषण केलं. किती? 42 दिवस अन्नाचं कण नाही, पाण्याचा थेंब नाही आणि उपोषण केलं. ते उपोषण म्हणजे काय आताच्या उपोषणासारखं नाही. केळी खायची आणि केळीची सलसतरंजी खाली ठेवायची असं नव्हतं. 42 दिवसाचं मरण उपोषण. अंगाचा नुसता सापळा राहिला होता, अस्विम पंजर सापळा राहिला होता. मुखामध्ये तुकोबारांचं नामस्मरण चालू होतं. पण पांडुरंग परमात्म्याला काळजी वाटायला लागली माझ्या निळोबाचं कसं होणार. म्हणून पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आले आणि निळोबारांना म्हटलं, रे निळोबा, अरे मी आलोय म्हटल्यानंतर निळोबारांनी न डोळे उघडताच विचारला, पण कोण आहात? पण ज्या वेळेस पांडुरंगाने स्वतःची ओळख सांगितली त्यावेळेस निळोबाराय म्हणतात, देते तुझ लागी बोलविले कोणी प्रार्थिल्या वाचुनी अनसिका, प्रार्थिल्या वाचुनी अनसिका. अरे मी तुला इथं बोलवलंच नाही, मी तुकोबारांचं भजन करतोय. तेव्हा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्र आपुलिया. अशा असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलं सुद्धा नाही, माघारी पाठवलं कुणी? निळोबारांनी. पण ज्या वेळेस प्रत्यक्ष तुकोबाराय वैकुंठावरून खाली आले त्यावेळेस मात्र काय सांगावं? ही मोनिया कृपावंते, ही मोनिया कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेवी लामस्ताकी, प्रसाद देवोनी केले सुखी, प्रसाद देवोनी केले सुखी. हिवोनिया कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, सद्गुरुनाथे. ज्या वेळेस प्रत्यक्ष तुकोबाराय त्या ठिकाणी आले आणि हात देवीला मस्तकी
प्रसाद देऊनी केले सुखी. हा प्रकार तिथल्या सगळ्या लोकांनी पाहिला आणि तिथल्या लोकांनी निळोबारांना विचारलं, का हो म्हटले महाराज, अहो ज्या देवाचं तुकोबाराय रात्रंदिवस भजन करायचे, तो देव आला असताना सुद्धा तुम्ही त्याच्याकडे डोकून सुद्धा बघितलं नाही, त्याला माघारी पाठवलं आणि तुकोबाराय आल्यानंतर मात्र तुम्ही त्यांचं दर्शन का बरं घेतलं, काही कारण काय. तेव्हा निळोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा महिमा संताचा जरा जोरात वाजवा की टाळ्या. नवे असामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. कारण निळोबाराय म्हणतात संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. ऐक असं नाही बरं का, देव आणि संत यामध्ये भेदभाव कधी करायचं नाही. कारण देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. आतापर्यंत जे जे संतांनी घेतलेले अवतार आहेत ते कोणाचे अवतार आहेत? देवाचे अवतार आहेत. जसं ज्ञानोबारांचा अवतार म्हणजे महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. हा, आणि म्हणून संत म्हणजेच देव आहेत. फक्त एवढंच की देव फक्त भक्तासाठी येत असतो आणि संत जगाच्या कल्याणा. त्यामुळे संतांचं कार्य मोठं असल्यामुळे त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त होतं, त्यांना ते श्रेष्ठत्व द्यावं लागतं. कारण अनुरेणू याथो कडा तुका आकाशा एवढा. किती उपकार आहेत संत महात्म्यांचे आपल्यावरती. काय द्यावे ताशा फावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. ज्ञानोबाराय तुकोबाराय जीवनामध्ये खूप अन्याय सहन करावा लागला. खूप संत बनणं इतकं सोपं नाही आहे. खूप त्रास सहन केला. तुकोबारायांच्या जीवनातला जर प्रसंग सांगायचा म्हटला, पहिल्यांदा संत कुणाला म्हणतात
तर सोसी जगाचे आघात. जो जगाचा आघात सहन करतो त्याला काय म्हणायचं? तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग तुमच्या समोर मी मांडेल. छोटासा प्रसंग आहे. तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी 4 टाळकरी लोगावचे होते आणि त्यामधला शोभा कासार नावाचा तुकोबारायांचा एक टाळकरी होता. जिथं तुकोबारायांचं कीर्तन असायचं तिथं तो जायचा. एवढी तुकोबारायांवरती त्यांची भक्ती होती. एवढा दिवस झालं आपले पती बाहेर जातात, पण बायकोची विचारायची ताकद नव्हती की तुम्ही जाता कुठं. हा पूर्वीचा काळ आहे बरं का. आता उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याच्या अगोदरच बायकोला विचारावं लागतं आहे की नाही, जाऊ का, कुठं जायचं हा पुढचा प्रश्न आहे की नाही. त्यामुळे हा पूर्वीचा काळ आहे. पण एके दिवशी विचारलं पत्नीने त्यांच्या, अहो जाता कुठं. जाण्याबद्दल वाद नाही पण काळजी वाटते. तर असं म्हटल्यानंतर शोभा कासार भोळे होते. शोभा कासारांनी सांगितलं की मी तुकोबारायांच्या कीर्तनासाठी जातो. असं म्हटल्यानंतर त्या बाईने म्हणावं, अहो ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्या कीर्तनाला तुम्ही जाता. काय म्हटली? ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्या कीर्तनाला तुम्ही जाता. असं म्हटल्या बरोबर शोभा कासारांनी तिच्या कानाखाली लावली, पुन्हा असं बोलू नकोस. त्या बाईने विचार केला, ज्या माझ्या नवऱ्याने मला कधी एका शब्दानेही दुखावलं नाही त्यांनी आज मला मारलं. याला कारणीभूत केवळ आणि केवळ कोण आहेत? तुकोबार. मग तुकाराम महाराजांना धडा शिकवलाच पाहिजे. 2 महिने काही बोलली नाही, शांत राहिली. पण 2 महिन्यानंतर ती आपल्या पतीला म्हणाली, अहो महाराजांच्या कीर्तनासाठी तुम्ही कुठंही बाहेर जाऊ शकता, पण आम्ही बाया माणसांना जर कीर्तन ऐकायचं असेल तर कुठं जावं. मग तुम्ही एक काम करा ना, आपल्याच लोहगावमध्ये तुकोबारायांचं कीर्तन घ्या ना. आपण त्यांना घरी बोलवू, संत महात्म्यांना आपण स्नान घालू, त्यांना जेवण वाढू. शोभा कासारांनी विचार केला, एवढी बिघडलेल्या डोक्याची बाई पण एवढी सुधारली कशी. म्हटले जाऊ दे, उशिरा का होईना पण डोक्यात प्रकाश पडला. म्हटले ठीक आहे. तुकोबारायांचं कीर्तन लोहगावमध्ये घेतलं. कीर्तन झालं, जागर झाला, काकड आरती झाली. आणि काकड आरती झाल्यानंतर तुकोबारायांना घेऊन शोभा कासार आपल्या घरी आले. तुकोबाराय स्नान करण्यासाठी बसले. तेव्हा शोभा कासारांच्या पत्नीने म्हणावं, अहो साक्षात संत महात्मे आपल्या घरी आले, स्नान करण्यासाठी त्यांना उठणं नसावं. असं म्हटल्याबरोबर शोभा कासार उठणं आणण्यासाठी बाहेर गेले. पण बाहेर गेल्यानंतर या बाईने काय करावं, त्या चुलीवरचं उकळलेलं पाणी माझ्या तुकोबारायांच्या अंगावरती ओतलं. माझ्या तुकोबारायांच्या अंगाचा दाह झाला, लाही लाही झाली आणि तुकोबाराय भगवंताचा धावा करू लागले. जळ माझी काया सागे लावून वा, जळ माझी काया लाग लावून वा, जळ माझी काया सागे लावून वा, काया लाग लावून जळे माझी काया लाग लावून वा, जळे माझी काया लाग लावून, जळे माझी काया
लागला ऊन जळे माझी काया छान गायन केलं शिंदे महाराज, विजू काका, आप्पा. आणखी एकदा टाळ्या ती गाण्यासाठी. झुळू माझी काया लागला वनवा धावरे केशवा बापा. भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. संत बनणं इतकं सोपं नाही, लक्षात घ्या. हां, सोसी जगाचे अघात त्याला संत म्हणतात. जेव्हा ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई यांना वाळीत टाकलं आणि वाळीत टाकल्यानंतर शुद्धीपत्र आणण्यासाठी जेव्हा ज्ञानोबाराय पैठणला आले, फक्त शुद्धीपत्र आणण्यासाठी नाही तर तेथील लोकांना मानवता धर्म म्हणजे काय हे सांगण्यासाठी आले. पैठणला ही सभा 7 दिवस चालू होती. गोदावरी नदीच्या तीरावरती ही सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी त्या लोकांना स्पष्ट सांगितले, बघा सर्वांच्या हृदयामध्ये एकच परमात्मा आहे, मग तुम्ही भेदभाव का करता, कशासाठी? असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणावरून एक पाण्याची पखाल वाहत असणारा रेडा चालला होता. त्याला त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं आणि एका पंडिताने विचारलं, रे तू म्हणतोय ना सगळ्यांच्या हृदयामध्ये एक देव आहे, मग या रेड्यामध्ये आहे काय देव? मौलींनी सांगितलं, हो या रेड्यामध्ये सुद्धा तोच परमेश्वर आहे. अरे मग त्याला मारलं तर तुला लागेल का? असं म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात, हो त्याला मारल्यानंतर मला सुद्धा लागेल. तेव्हा त्या पंडिताने त्या रेड्याच्या पाठीवरती हासूड मारला आणि त्या हासूडाचे ओळ माझ्या ज्ञानोबारायांच्या पाठीवरती उमटलं. एवढ्यावर सुद्धा ते लोक थांबले नाहीत. म्हटले, अरे तुम्ही म्हणताय ना सगळ्यांच्या हृदयामध्ये एक देव आहे, मग माणूस जसा वेद बोलतो तसा हा रेडा वेद बोलेल काय? तेव्हा माझ्या ज्ञानोबारायांनी त्या निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि काय आश्चर्य झालं, तो रेडा वेद बोलायला लागला. आणि म्हणून निळोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून हे
आम्हाला एक प्रोत्साहन मिळत असतं की नाही, ऊर्जा मिळत असते. मैसी पुत्रामुखे बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसुनिया. ही ज्ञानोबारांची अकर्तुम शक्ती. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. नाही का, निर्बुद्ध असणारा रेडा. किती निर्बुद्ध असतो रेडा बघा तुम्ही. 100 गायी असल्या तरी वासरू आपली आई ओळखतं, पण जी म्हैस आपल्याला लाथ मारत नाही तीच आपली आई, असा निर्बुद्ध असणारा रेडा. आणि त्याच्या मुखातून माऊलींनी वेद बदवून दाखवले आहे की नाही. कोणाच्या? रेड्याच्या. आमचं रेडं कीर्तनात बसलं तरी टाळी पण वाजवत नाहीत आहे की नाही. रेड्याच्या मुखातून वेद बदवून दाखवले. एवढी सोपी गोष्ट नाही. अन्यथा कर्तुम शक्ती कोणती सांगितली? वरी वैसोनिया चालविली भिंती, चांग देवा प्रति भेटी दिदली. नाही का, ही अन्यथा कर्तुम शक्ती. रेड्याच्या मुखातून वेद बदवून दाखवले आणि पुढं निघाले. जात असताना चांगदेव महाराजांचा आश्रम लागला. चांगदेव महाराजांचा मध्ये सच्चिदानंद बाबांना मृत जीववलं, त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, ज्ञानोबारांनी सांगितली आणि त्यांनी लिहिली. त्यानंतर पुढं गेल्यानंतर चांगदेव महाराजांचा आश्रम. आता चांगदेव महाराज काय करायचे? समाधीला बसायचे 8 दिवस, आणि 8 दिवसानंतर त्यांच्या पुढं जे प्रेत असायचं त्याच्याकडे त्यांनी पाहिलं की ते जिवंत व्हायचं. काय प्रेत? असं तिथलं आश्चर्य होतं. चांगदेव महाराज समाधीला बसले होते, समोर अनेक प्रेत पडलेली होती. आणि आमच्या मुक्ताबाईने काय करावं? एक कुत्र्याचं पिल्लू उचललं आणि सगळ्यांच्या प्रेतावरून फिरवलं. सगळी प्रेत जिवंत झाली, सगळी आपापल्या घरी निघून गेली. आणि 8 दिवसानंतर जेव्हा चांगदेव महाराज समाधी संपावले, पाहिलं तर समोर एक पण प्रेत दिसत नाही. शिष्यांनी घडलेला प्रकार सांगितला. अशी 4 भावंड आले होते आणि त्यांनी हे सगळं केलं. आता मात्र त्यांनी विचार केला हे काही सामान्य दिसत नाही. आणि मग चांगदेव महाराजांना त्यांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांना भेटण्यासाठी चांगदेव महाराज निघाले. हातामध्ये सापाचा चाबूक आहे आणि वाघावरती बसलेले आहेत. आणि भेटण्यासाठी निघाल्यानंतर कोणीतरी ज्ञानोबारांना निरोप सांगितला की तुम्हाला भेटण्यासाठी चांगदेव महाराज येत आहेत. 4ही भावंड एका भिंतीवरती बसलेली होती. मुक्ताईने विचारावं, दादा ते वाघावरती बसून येत आहेत, आपण कसं जायचं? तेव्हा माझ्या ज्ञानोबारांनी त्या निर्जीव भिंतीमध्ये चैतन्य निर्माण केलं आणि ती निर्जीव भिंत चालायला लागली. ही ज्ञानोबारांची अन्यथा कर्तुम शक्ती. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा. चालविली जड भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा. चालविली जड भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा. निर्जीव भिंतीमध्ये चैतन्य निर्माण केला आहे की नाही. अन्यथा कर्तुम शक्ती. म्हणून नवे हा सामान्य महिमा संताचा. आणि दुसऱ्यांदा कोणाचा महिमा सांगितला? नामदेवरायांचा महिमा सांगितला. नामदेवरायांचा महिमा काय सांगितला? नामदेव महाराज लहान असताना त्यांच्या हातचं कोणी खाल्लं? कुणी जेवण खाल्लं? कुणी केलं जेवण? साक्षात पांडुरंग परमात्म्याने. म्हणून नवे हा सामान्य. थोडंसं सांगून जाईन कथाभाग. आता अभंगामध्ये आलंय म्हटलं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे ज्ञानी लोक आहेत, पण तरी पण सांगून जाते. नामदेव महाराजांचे वडील कोण? दामाजी पंत. आणि दामाजी पंत हे मंगळवेढा सभेचे सुभेदार होते. त्यांची पत्नी सौ गोनाई. आणि काहीतरी महत्त्वाचं काम आलं. रोजचा त्यांचा नेम होता, सकाळी उठायचं, पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य दाखवायचा आणि मगच बाकीचं काम करायचं. एके दिवशी काहीतरी सभेचं महत्त्वाचं काम आलं आणि दामाजी पंतांनी आपल्या पत्नीला सांगितलं की मला महत्त्वाचं काम आहे. त्यावेळेस चिरंजीव नामदेवाला उद्या सकाळी नैवेद्याचं ताट घेऊन मंदिरामध्ये पाठव.
नामदेवांना सकाळी लवकर उठवलं, अंघोळ घातली, स्नान घातलं, नैवेद्याचं ताट गोणाई मातेने तयार केलं, नामदेवांच्या हातावरती दिलं, सांगितलं जा हा नैवेद्य पांडुरंग परमात्म्याला दाखव. ते नैवेद्याचं ताट घेऊन माझे नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले आणि देवाला विनंती करू लागले, देवा लवकर जेवा, कारण मला पण भूक लागली आहे, मला पण घरी जाऊन जेवण करायचंय. देवा तुम्ही लवकर जेवा. पण देव काही जेवत नाही. नामदेव महाराज त्यावेळेस फक्त 5 वर्षाचे होते आणि नामदेव महाराज देवाला म्हणतात, देवा रोज तुम्ही माझ्या वडिलांच्या हातचं जेवण करता आणि माझ्या हातचं जेवण का करत नाही, लवकर जेवा. पण देव काय जेवत नाही. नामदेव महाराज विनंती करू लागले पण देव जेवत नाहीत म्हटल्यावर शेवटी नामदेवरायांना राग आला. नामदेवराय खडसावले आणि नामदेवराय म्हटले, आता जर तू हे जेवण नाही केलं तर इथंच तुझ्या समोर डोकं आपटून मी माझा जीव दे. एवढी निष्ठा पाहिली आणि पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांना असं जवळ घेतलं, कुरुवायला सांगितलं, बाळा मी कुणाच्या हातचं खात नाही, पित नाही, चालत नाही, बोलत नाही, हालत नाही, असा माझा पुंडलिका बरोबर करार झालेला आहे. पण तुझी निष्ठा पाहून मी जेवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव बरं का नामदेवा, ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये राहील, ठीक आहे. आणि नामदेवरायांच्या हातचं साक्षात भगवान परमात्म्याने जेवण केलं आणि ते रिकामा ताट घेऊन नामदेव महाराज घरी आले. घरी आल्यानंतर आईला म्हटले, आई मला जेवण वाढ, मला भूक लागली. असं म्हटल्यानंतर गोनाई मातेने ते रिकामं ताट बघितलं आणि विचारलं, यातला नैवेद्य काय झाला. तर असं विचारल्यानंतर नामदेवांनी सांगितलं, देवाने घालला. असं म्हटल्यानंतर गोनाई माता म्हणतात, देव कधी खातो का. अरे स्वतः नैवेद्य खाऊन देवावरती आळ घालतो, मी तुला जेवायला वाढणार नाही, खोटं बोलतो. आता मात्र नामदेवराय रडायला लागले. पण नामदेवराय रडायला लागल्यानंतर दामाजी पंत काम आठवून त्या ठिकाणी आले. आल्यानंतर दामाजी पंताने नामदेवरायांची समजूत घातली, बरं बाळा ठीक आहे, देव जेवतो ना, मग आमच्या समोर जेव घाल. कोण म्हणते, दामाजी पंत म्हणतात. तेव्हा नामदेवराय म्हणतात, आता पुन्हा पुन्हा जेवल्यानंतर देवाचं अपचन होऊ शकतं, हा आहे की नाही. मग दामाजी पंत म्हणतात, ठीक आहे, जेवल्यानंतर दूध प्यायला काय हरकत आहे का. हा, मग नामदेवराय म्हटले ठीक आहे. दुधाचा तो प्याला घेतला, तिघेजण मंदिरामध्ये आले. नामदेवरायांनी तो दुधाचा प्याला घेऊन पांडुरंगाला विनंती करायला सुरुवात केली, प्रार्थना करायला सुरुवात केली. दूध पियो, दूध पियो मेरी गोविंद लाला, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला, दूध पियो, दूध पियो. प्रार्थना करायला सुरुवात केली आणि तो प्याला पांडुरंगाच्या तोंडाला लावला तर त्या प्याल्यामध्ये दुधाचा एक थेंब सुद्धा शिल्लक राहिला नव्हता. आणि ते कुणी पाहिलं, नामदेवरायांच्या आईवडिलांनी पाहिलं. तेव्हा नामदेवरायांचा महिमा त्यांना कळाला. जिथं स्वतःच्या आईवडिलांना संत कळत नाही तिथं समाजाला संत कधी समजणार आहे की नाही. संत नमती जगा माणसाच्या सारखे, समुद्र नदी नामे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखे. संत आणि मानव याच्यामध्ये फरक आहे, म्हणून नवे हा सामान्य महिमा संताचा. कारण नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी विठोबा रे खुमाई, जय विठोबा